राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांनी काल पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या नगरसेवकांची बैठक घेतलेली आहे। खरं तर अजितदादा पवार यांच्यानंतर ही महापालिकेतली बैठक जी आहे ती झालेली आहे। आपल्यासोबत विरोधी पक्षनेते निलेश निकम आहेत। काय नेमकं बैठकीचं स्वरूप होतं? खूप दिवसांनी ही सगळी बैठक पाहायला मिळते। जयदादा पवार जे आहेत ते आमचे राष्ट्रीय कार्यकारिणीवरती ते पदाधिकारी आहेत। त्यांना पक्ष संघटनेमधील आपले नगरसेवक पुणे शहरातील आणि पिंपरी चिंचवडचे त्यांना एकत्रित संवाद साधायचा होता आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी ही बैठक आयोजित केलेली होती। या बैठकीमध्ये दोन्ही महानगरपालिकांचे नगरसेवक, गटनेते, शहराध्यक्ष हे उपस्थित होते आणि नगरसेवकांनी त्यांच्याशी संवाद साधला, अडचणी सांगितल्या, त्यांच्या अडचणी मांडल्या आणि जयदादांनी त्या सोडवण्याच्या बाबतीत आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार उपमुख्यमंत्री यांच्याशी त्यांचे बंधू जयदादांचे बंधू पारदादा पवार असे मिळून ते मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा ह्याबाबत आम्ही चर्चा करू असं त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे। जेव्हापासून महापालिका निवडणुका झाल्या तेव्हापासून निधीचा एक प्रश्न आहे नगरसेवकाच्या। सुनेत्रा पवार यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं। त्याबाबत काही पावलं उचलण्याच्या दृष्टीने बैठका होणार आहेत, त्याबाबत काही सूचना झाल्या? अजितदादांकडे जेव्हा महानगरपालिकेची सत्ता होती पुणे पिंपरी चिंचवड त्यावेळेस ते निधी देताना असा कुठला भेदभाव करत नसायचे। किंबहुना कुठल्याही पक्षाचा नगरसेवक, कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता अजितदादांकडं त्याची सार्वजनिक कामं घेऊन गेलात आणि कधीकधी वैयक्तिक कामंसुद्धा अजितदादांनी सढळ हाताने मदत करून त्यांना कामं करून दिली, निधी दिलेला आहे। याबाबत थोडंसं नगरसेवकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांना असं वाटतं की आपल्याला सापत्यपणाची भावना ह्या ठिकाणी दिली जाते आपल्याला आणि त्यातून काही प्रश्न निर्माण झालेले आहेत किंवा निधी कमी मिळालेला आहे आणि मुख्य सभेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी फारसं बोलू दिलं जात नाही, कमी बोलू दिलं जातं कारण मुख्य सभा एकच दिवस चालवली जाते। पूर्वी त्यांचं म्हणणं होतं पूर्वी 85 नगरसेवक असताना 5-5 दिवस मुख्य सभा चालायची। आता मात्र मुख्य सभा एका दिवसामध्येच सकाळी घेतली जाते आणि दुपारी जेवण करून अगदी रात्री संपवली जाते। तर त्यांची सगळ्यांची मागणी किंवा जर सगळ्या सभासदांना जर त्यांचे प्रश्न मांडायचे असेल, ते जे व्यासपीठ आहे मुख्य सभा त्या ठिकाणी जनतेचे प्रश्न मांडायचे असतील, जनतेचे प्रश्न चव्हाट्यावर तर आम्हाला बोलू दिलं पाहिजे। तर त्याबाबत त्यांची तक्रार होती आणि जयदादा पवारांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलं आहे की आम्ही मुख्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा करू, आदरणीय सुनेत्रा वहिनी पवारांच्या सोबत जाऊन हा प्रश्न आम्ही निकाली काढायचा प्रयत्न करू। मधल्या काळात एक सत्तेत जाणार महापौर उपमहापौर पद घ्यावा अशा चर्चा होत्या, त्या संदर्भात बैठक होती? अजिबात नाही, अशी कुठली मी सांगतो की याबाबतची अशी कुठलीही चर्चा आमच्या पक्षामध्ये नाही। किंबहुना कालसुद्धा परवाच्या बैठकीतसुद्धा आमच्या आदरणीय अध्यक्ष शहराध्यक्ष सुनील टिंगरे साहेब होते, आदरणीय सुभाष जगताप साहेब होते। त्या ठिकाणी स्पष्टपणे सगळ्यांनी हे केलं की आपल्याला मॅन्डेट विरोधात बसण्याचा आहे, पुणेकरांनी दिलं आणि आपण विरोधाची धार चांगली तीव्र करून पुणेकरांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडण्याच्या बाबत आपण भूमिका घेऊ। जे चांगले प्रकल्प असतील त्याला आपण पुणेकरांच्या हिताचे असतील, गरजेचे असेल त्याला विरोध करायचा नाही, पण ज्या ठिकाणी पुणेकरांच्या पैशाचा अपव्यय होतो अशा ठिकाणी आपण आपली भूमिका स्पष्टपणे विरोधाची असली पाहिजे असं त्यांनी त्या ठिकाणी त्यांची मतं व्यक्त केली। त्यामुळं सत्तेमध्ये जायचं, उपमहापौर पद घ्यायचं ही चर्चा त्या ठिकाणी कुठलीही झालेली नाही। बरं, धन्यवाद। तर आपण पाहतोय की जय पवार जे आहेत ते ॲक्शन मोडवर आलेले आहेत आणि यापुढले जे नगरसेवकाचे सगळे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन मुख्यमंत्र्याकडे मांडले जातील, त्यातून मार्ग काढण्यासाठी ही सगळी बैठक असल्याची माहिती निलेश निकम यांनी दिली आहे। बालाजी पोद्दार, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।